श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. ज्या स्त्रिया रोज सकाळी उठतात आणि दारावर पाणी शिंपडतात त्यांनी कान उघडे ठेवून ऐकावे. ही माझी गोष्ट आहे. प्रिय भक्तांनो, पूज्य गुरुदेव यांनी आज त्यांच्या कथेत सांगितले की ज्या स्त्रिया सकाळी उठतात आणि त्यांच्या दारावर पाणी ओततात त्यांनी त्यांचे कान उघडे ठेवून ऐकावे. पूज्य गुरुदेव यांनी आज त्यांच्या कथेत 4 नियम सांगितले आहेत आणि म्हटले आहे की जर बहिणी असलेल्या मातांनी या 4 नियमांचे पालन केले तर असे कोणतेही काम नाही जे ते पूर्ण करू शकत नाहीत. अशी कोणतीही समस्या नाही जी सोडवली जाऊ शकत नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या 4 नियमांचे पालन केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबात नेहमीच राहील. आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी आशीर्वाद आहे तिथे कधीही पैशांची कमतरता नसते. पैसे कधीच पुरेसे नसतात. त्या घरात कधीही मोठे कर्ज नसते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो. तर शेवटी त्या 4 गोष्टी काय आहेत आणि ज्या स्त्रिया सकाळी उठतात आणि त्यांच्या घराच्या दारावर पाणी ओततात त्यांनी हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. सोबतच मित्रांनो, तुम्ही हे देखील ऐकले असेल की माता लक्ष्मीची बहीण गरिबी आहे. आता जिथे माता लक्ष्मी नाही तिथे गरिबी आहे आणि जेव्हा गरिबी येते तेव्हा जिथे आहे तिथे राहणे कठीण होते. त्या घरात खूप त्रास आहे, खूप तणाव आहे, पैशांची कमतरता आहे. अशी आणखीन अनेक कामे आहेत जी येथे हळूहळू सुरू होत आहेत. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत. कोणते 4 नियम आहेत जे घरातील ज्येष्ठ माता भगिनींनी नेहमी पाळले पाहिजे. आणि जर तुम्ही आजपासूनच नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली तर असे कोणतेही काम नाही जे पूर्ण होऊ शकत नाही. अशी कोणतीही इच्छा नाही जी पूर्ण होऊ शकत नाही. त्याचवेळी या नियमांचे पालन केल्यानंतर तुम्हाला कोणतीही पावले उचलण्याची गरज नाही, उपवास करण्याची गरज नाही. तुम्ही लोक खूप ताण घेतात की या इच्छेसाठी आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील, त्याने प्रार्थना करावी. पण जर तुम्ही नियमांचे पालन करत असाल, जर तुम्ही या 4 गोष्टी मनात ठेवल्या तर कोणतीही उपाययोजना न करता सर्व कामे आपोआप होऊ लागतील. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरात पैसे येऊ लागतील. घरात चालू असलेल्या समस्या दूर होतील. आणि जर कर्जही तुमच्या घरी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पाहिला पाहिजे. तुमचे कर्जही हळूहळू फेडायला सुरुवात होईल. मग त्या गोष्टी काय आहेत, चला जाणून घेऊया. परंतु त्यापूर्वी हे माता लक्ष्मी, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की जे भक्त तुमचे हे व्हिडिओ पसंत करून आणि सदस्यता घेऊन टिप्पण्यांमध्ये तुमचे नाव लिहितील त्यांच्या सर्व इच्छा एका महिन्यात पूर्ण करा. माता लक्ष्मीजींच्या भक्ताकडे पहा. तुम्हाला नेहमी कळेल की माता लक्ष्मीजींना नेहमीच चांगल्या ठिकाणी राहणे आवडते आणि त्यांची गरीब बहीण ज्यांना वाईट ठिकाणी राहणे आवडते. तर तुम्ही स्वतःच्या मनाने समजू शकता की ज्या घरात प्रेम आहे, ज्या घरात भरपूर पैसे आहेत, जिथे कोणतीही अडचण नाही, त्या घरात माता लक्ष्मीजींचे आशीर्वाद आहेत. आणि ज्या घरात नेहमी भांडणे होतात, ज्या घरात उलट गोष्टी घडतात, त्या घरात काहीतरी ना काही घडते. त्या घरात गरिबी असते. तर भाऊ, तुम्ही तिथे चुका करता. तुम्हाला आजपासून त्या चुका सुधाराव्या लागतील, ज्या आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहोत. आता मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक वेळ येते जेव्हा देवी लक्ष्मी येते. तो रोज तुमच्या घरी येतो. पण दररोज जेव्हा त्यांना तुमच्या घरात गरिबी लोकांना आवडणारे काहीतरी सापडते तेव्हा ते तुमचे घर सोडून जातात. तर माता लक्ष्मीला कोणत्या गोष्टी आवडतात, आपण ते केले पाहिजे जेणेकरून लक्ष्मी माता दररोज आपल्या घरात प्रवेश करेल. मित्रांनो, माता लक्ष्मीजी रोज सकाळी आमच्या घरी येतात. पृथ्वीवर ती फिरायला बाहेर जाते आणि जेव्हा ती तुमच्या घराच्या दाराकडे येते आणि तिला दिसते की या घरात सर्व लोक झोपलेले आहेत, या घरात कशाचाही अर्थ असा नाही की आमच्या आगमनाची तयारी झाली आहे, त्यामुळे तो परत येत आहे. आणि ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी घडतात, मग माता लक्ष्मीची बहीण ती गरिबी तिथे पोहोचते. मग तुमच्या घरात समस्या येऊ लागतात. का, हे तुम्हाला कळेल.
तर आता आपल्याला त्या 4 नियमांबद्दल माहिती आहे. त्या 4 गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात करायला हव्या आहेत, जे तुमच्या घरात इथे आहेत. चला जाणून घेऊया. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही अद्याप टिप्पणी बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिलेली नसेल, तर टिप्पणी बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा. जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिता आणि आमचे व्हिडिओ पसंत करता आणि आमच्या यूट्यूब चॅनलची सदस्यता घेता, तेव्हा आम्हाला ते आवडते. तुम्ही ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवा. चला आता आपण प्रिय भक्तांना जाणून घेऊया. आता भक्तांना पहा, घरातील ज्येष्ठ आई आणि बहिणीला पहिली गोष्ट करायची आहे, ती म्हणजे या नियमांचे विशेषतः येथे पालन करणे. त्यामुळे घरातील ज्येष्ठ आई किंवा बहिणीचा पहिला नियम म्हणजे तिला सकाळी लवकर उठणे शक्य करणे. त्यामुळे पहाटे 4 ते पहाटे 5 दरम्यान ब्रह्ममुहूर्तात उठणे किंवा सकाळी 6 ते सकाळी 7 पर्यंत जर तुम्ही शेवटच्या वेळी उठलात, तर तुम्ही उठून तुमच्या घराचा मुख्य दरवाजावर पाणी शिंपडणे आवश्यक आहे. तुम्ही अनेक लोकांना सकाळी लवकर त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडताना पाहिले असेल. तर त्यासाठी एक कारण आहे. कारण माता लक्ष्मी संपेल. जर कर्ज असेल तर पैशांची जी समस्या सुरू आहे ती हळूहळू दूर होण्यास सुरुवात होईल. तर आता आम्ही तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या लक्ष्मीजींना प्रिय आहेत. आता आम्ही तुम्हाला गरिबांना आवडणाऱ्या गोष्टी सांगत आहोत. म्हणजेच ज्या घरात काम आहे त्या घरात भाऊ गरिबी आणेल, म्हणजेच माता लक्ष्मीची बहीण येईल. पहा, जर लक्ष्मीजी आल्या तर तुमच्या घराची दुकाने भरली जातील, पण गरिबी येईल. त्यामुळे तुमच्याकडे जे आहे ते देखील राहणार नाही. गरिबीमुळे निर्माण झालेले सर्व काही आणि त्यांच्या अनेक वस्तू ते रिकाम्या करतील. तर आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की लक्ष्मीजींना खुश करण्यासाठी तुम्हाला 4 गोष्टी करायच्या आहेत, की गरीब माणसाला आत घुसवायला लावण्यासाठी तुम्हाला या 4 गोष्टी करायच्या आहेत. गरिबी कशी येते हेही आता जाणून घ्या. पहा, तुम्ही लोक सकाळी खूप उशिरापर्यंत झोपता तेव्हा गरिबी येते. तसे मित्रांनी सूर्योदयापूर्वी जागे झाले पाहिजे. परंतु जेव्हा कोणी सूर्योदयापूर्वी उठू शकत नाही, तेव्हा त्याने 7 वाजता म्हणजे सकाळी 6 वाजता उठणे आवश्यक आहे. कारण यानंतर जर तुम्ही उठलात तर गरिबी आई तुमच्या घरात नक्कीच प्रवेश करेल. हे अगदी सरळ आहे. कारण ती स्वतः म्हणते की ज्या घरात लोक सूर्योदयानंतर झोपतील, दुपारपर्यंत झोपतील, उशिरापर्यंत झोपतील, तिला त्या घरात जाणे आवडते आणि ती घरात प्रवेश करते. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या घरात गरिबीची आई प्रवेश करते त्या घरात काय होते? त्या घरात काय होते ते येथून सुरू होते. शक्य असल्यास तुमच्या घरातील सर्व सदस्यांना सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. सूर्योदयानंतर खूप उशिरा झोपू नका. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे जे सकाळी झोपतात, भाऊ त्यांची गरिबी इथे त्यांच्या घरात शिरेल. यानंतर गरिबी अशा ठिकाणी येईल जिथे रात्रीची खोटी भांडी सकाळपर्यंत ठेवली जातील. सकाळी जेव्हा गरीब माता दर्शनाला येतात, तेव्हा लक्ष्मी मातेसह गरीब माता देखील दर्शनाला येतात. ज्या घरात लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू मिळत नाहीत, त्या घरात गरिबी प्रवेश करते. त्यामुळे रात्रीची उरलेली भांडी सकाळपर्यंत घरात ठेवतात. गरीब लोक कोणत्याही संकोचाविना त्या घरात प्रवेश करतील, कारण तुम्ही रात्री झोपत नाही. रात्रीची भांडी तुमच्या सकाळपर्यंत ठेवली जातात. त्या घरात गरिबी आलीच पाहिजे. त्या घरात याचा अर्थ असा आहे की अशी कामे करायची आहेत जेणेकरून तुम्ही लोक नेहमीच येते राहाल. तर प्रिय असलेल्या गरीब माणसांसाठी हे दुसरे काम आहे. सकाळपर्यंत रात्रीची भांडी ठेवणाऱ्यांच्या घरात गरीब आई प्रवेश करते आणि जर गरीब आईला दाखल करायचे नसेल तर तुम्ही सकाळी लवकर उठायला हवे. रात्रीच्या वेळी तुमच्या राखीतील भांडी स्वच्छ ठेवा. यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे जे मित्र आई आहेत. मी दुपारी झोपतो तर भाऊ, ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे की
की बहुतेक लोक दुपारी 1 ते 2 तास झोप घेतात. मात्र तुम्ही आराम करू शकता, पण तुम्ही दुपारी गाढ झोप घेऊ नये. हे नियमांच्या विरोधात आहे. बाकी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता. गरिबांसाठी आणखीन एक गोष्ट प्रिय आहे. ज्या घरात माता दुपारी झोप घेतात, त्या घरातही गरिबी प्रवेश करते, कारण त्यांना या गोष्टी आवडतात. याशिवाय मित्रांनो, चौथी गोष्ट म्हणजे ज्या घरात सकाळपासून भांडणे सुरू होतात किंवा घरात स्वच्छता नसते, मधमाशा किंचाळत आहेत, काहीही घडते आहे, सर्वत्र कचरा साचला आहे, त्या घरात गरिबीही घुसते आणि मग घरी समस्या आहे. आणि आणखीन एक गोष्ट जी आम्ही तुम्हाला शेवटच्या लेखात सांगणार आहोत, ती म्हणजे ज्या घरात लिंबू आणि मिरची एकत्र ठेवली जाते, त्या घरात गरिबी काही गोष्टींमध्ये प्रवेश करते. त्यामुळे तुम्हाला लिंबू आणि मिरची एकत्र ठेवण्याची गरज नाही. ती वेगळे ठेवायला हवे. जरी ते वरच्या ड्रॉवरमध्ये असले तरीही ते फ्रीजमध्ये ठेवू नका. जर तुम्हाला लिंबू आत ठेवायचं असेल तर मिरची बाहेर ठेवा. वेगळे तुम्ही लोकांना लिंबू मिरची ठेवावी लागेल, कारण लिंबू मिरचीचे स्थान गरिबीचे ठिकाण आहे. त्यांना तो खूप आवडतो. म्हणूनच लोक त्यांच्या घराच्या मुख्य द्वारावर लिंबू मिरची टांगतात, जेणेकरून येथे गरिबी थांबेल आणि लक्ष्मीजी आत येतील आणि तेथे मुख्य द्वारावर गरिबी थांबेल. त्यामुळे लिंबू आणि मिरची एकत्र ठेवू नका. तर मित्रांनो, अशा या गोष्टी होत्या की जर तुम्ही लोक ज्या नियमांचे पालन करत आहात त्यांचे पालन करण्यास सुरुवात केली तर माता लक्ष्मीजी तुमच्या घरी येतील. आणि आम्ही तुम्हाला गरिबीच्या प्रवेशाबद्दल सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही ते काम केले तर गरिबी माता तुमच्या घरात प्रवेश करेल. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर तुम्हाला माता लक्ष्मीचे प्रेम आशीर्वाद मिळवायचे असतील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात राहावी अशी तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर व्हिडिओ लाईक करून त्वरित तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्कीच लिहा. तर मित्रांनो, ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमच्या श्रद्धेवर ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ला वापरून पहा. तुम्हाला अधिक चांगला सल्ला देणे हा या व्हिडिओचा उद्देश आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.